गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल ममाज वर्ल्डमध्ये. मला खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे माझ्या वेट लॉस जर्नीच्या व्हिडिओवर आणि मला खूप सगळे कमेंट्स पण आले की तुमची जर्नी दाखवा आणि खूप सगळे असे पण कमेंट्स आले की तुम्ही मराठीमध्ये बोला. आता हा ब्लॉग मी मराठीत बोलती आहे आणि माझी मराठी जास्त चांगली नाही आहे. प्लीज मला टॉलरेट करा आणि काही मिस्टेक झाली तर मला कमेंट करून सांगा की तो वर्ड कसा बोलला जातो. आज मी तुम्हाला सांगणार आहे काय काय गोष्टी आपल्याला वेट लॉस मध्ये फॉलो करायच्या आहेत आणि काय काय गोष्टी आपल्याला वेट लॉस मध्ये फॉलो नाही करायच्या आहेत आणि काय काय गोष्टी आपल्याला खायच्या आहेत आणि काय गोष्टी आपल्याला अजिबात खायच्या नाहीयेत. सर्वात पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर सकाळी उठल्या तर तुम्ही ब्लॅक कॉफी नाही घेणार ना. तर सकाळी उठल्या तुम्हाला ऍटलीस्ट 1 ग्लास ऑफ लिटिल ल्यूक वॉर्म वॉटर तुम्हाला घ्यायचं आहे. हलका गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे. त्याच्याने काय होईल, तुमचा जो स्टूल मूवमेंट आहे, पोट साफ जे होणार तुमचं एकदम व्यवस्थित होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक स्मॉल अमाऊंट ऑफ कॉफी गरम पाण्यात टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. इधर तुम्ही जर तुम्हाला नुसती कॉफी पिली जात नाहीये, खूप कडू लागते, जनरली कॉफी कडू असते, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं घी पण टाकू शकता. त्याच्याने पण तुमचं पोटातलं स्टूल मूवमेंट एकदम व्यवस्थित होईल. सेकंड, आफ्टर तुमचं फर्स्ट ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर जर तुम्हाला भूक लागती आहे, जर तुम्हाला खूप जास्त भूक लागते तरच तुम्ही ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. अदरवाईज तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करू शकता. वेट लॉस डाएट जे असतं बेसिकली काही नसतं. मी तुम्हाला सांगते, इट्स ऑल अबाउट आवर मेंटल हेल्थ. आपल्याला काय वाटतं, आपण सकाळी उठले की आपल्याला सवय ब्रेकफास्ट बनवायची आणि माझ्या या गोष्टीला सगळे तुम्ही सहमत असाल की सकाळी उठल्या आपल्याला सवय झाली आहे, हॅबिट झाली आहे की उठल्या आपण लगेच चहा पितो. चहा पिल्यानंतर आई मला ब्रेकफास्ट बनवून दे. ब्रेकफास्टमध्ये आपण इतका जास्त करतो, इतका हेवी करतो ब्रेकफास्ट. पण ब्रेकफास्ट आपल्याला जर भूक नाही तर ब्रेकफास्ट करायची गरज नाहीये. जर तुम्हाला खरंच भूक लागतेय तर डेफिनेटली करा आणि ब्रेकफास्टमध्ये पण तुम्ही एग खा. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग खा. व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही व्हेज, जे हेल्दी व्हेज ब्रेकफास्ट ऑप्शन्स आहे ते खाऊ शकता. आता व्हेज ऑप्शन्स तुम्हाला सांगते, नीर डोसा खाऊ शकता, तुम्ही डोसा खाऊ शकता, इडली खाऊ शकता. त्याच्यासोबत खूप जास्त चटणी वगैरे घेऊन नाही खायची आहे, तुम्हाला हेल्दी चटणी खायची आहे, हेल्दी सांबर खायची. गाईज, नॉनव्हेज ऑप्शन्समध्ये आपल्याकडे आहे एग्स आपण घेऊ शकता आणि एग्स पण तुम्ही देशी अंडे जे असतात ते घ्या. त्याच्यामध्ये पण 3 होल एग घ्यायचे. तुम्हाला 3 होल एग घेतले की तुम्हाला ऑलमोस्ट 72 कॅलरीज भेटतात त्या 3 एग्सनी. त्याच्यासोबत तुम्हाला नट्स घ्यायचे. आता नट्स कुठले? तुम्ही रात्री झोपताना बादाम भिजवून ठेवा, 4-5 शेंगदाणे भिजवून ठेवा, अक्रोड भिजवून ठेवा. सकाळी ते तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टच्या वेळेस, तुम्ही व्हेज असाल नॉन व्हेज असाल, डेफिनेटली घ्या. त्याचे खूप सगळे बेनिफिट्स आहे. तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होईल. तुमचे हेअर लॉस नाही होणार आणि पुढे जाऊन मी तुम्हाला त्या सप्लिमेंट्स बद्दल पण सांगेल. एक सेपरेट ब्लॉग मी सप्लिमेंट्स बद्दल बनवणार आहे. तुम्हाला कुठले सप्लिमेंट्स घेऊ शकता, तुम्ही कुठला हेअर सिरम यूज करू शकता ज्याने तुमचा हेअर लॉस नाही होणार आहे, जे मला डॉक्टरने रिकमेंड केलं आहे, जे जनरली तुम्ही सगळे घेऊ शकता. प्लस ह्याच्यासोबत तुम्ही नॉनव्हेज ऑप्शनमध्ये ऑमलेटही घेऊ शकता आणि ऑमलेट बनवताना तुम्हाला जास्त ऑइलचा यूज नाही करायचा आहे. तुम्ही ऑमलेट जे आहे एकदम लिटिल थोडंसं, जर नॉनस्टिक पॅन आहे तर तुम्हाला ऑइलची गरज नाहीये. जर नॉनस्टिक पॅन नाही आहे तर तुम्ही थोडंसं बटर घालून तुम्ही छानपैकी ऑमलेट बनवून खाऊ शकता. आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत खायला ब्रेकफास्टसाठी. पण अगेन आय स्टिक टू माय पॉइंट, जर तुम्हाला भूक लागत आहे तर तुम्ही ब्रेकफास्ट करा आणि जर ट्राय करू शकता. जर तुम्हाला भूक नाही लागत आहे, तुम्हाला कळतंय की हां, दिस इज नॉट माय रिअल हंगर, मला भूक नाही लागत आहे, तर देन स्किप द रिअल हंगर, देन गो विथ द लंच. आता लंच बद्दल बोलूया आपण. पण लक्षात ठेवा, 4 लिटर पाणी आपल्याला दिवसभरात प्यायचं आहे. 4 लिटर पाणी कसं प्यायचं आहे? 4 डिफरंट 1-1 लिटरच्या बॉटल बनवा आणि
आरामात पाणी प्या, बसून पाणी प्या, एकदम आरामात पाणी प्या, काही टेन्शन नाहीये, आपलंच पाणी आहे, आपण पिऊ शकतो, राईट? तर आरामात पाणी प्या आणि उभं राहून पाणी पिऊ नका, खाली बसून पाणी प्या, त्याचे खूप सगळे बेनिफिट्स आहेत. सेकंड गोष्ट म्हणजे आता आपण ब्रेकफास्ट झाला आपला, आता आपण फॉर एक्झाम्पल आता 2 वाजले, 2 वाजता मला खूप जास्त भूक लागली आहे, तर भूक लागली तर आपण काय खायला पाहिजे? एक मोठीशी प्लेट असते आपली, त्या प्लेटमध्ये तुम्ही सलाड घ्या, सॅलडमध्ये तुम्ही काकडी, ब्रोकोली, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, बीटरूट, त्याच्यानंतर बीन्स, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी चॉप करून तुम्ही साईडला घ्या. जर तुम्हाला नाही आवडत आहे तरी तुम्ही घ्या. आय विल रिकमेंड की तुम्ही हळूहळू खायला शिकाल. त्याला थोडंसं गार्निश करायचं, कधी त्याच्यावर दही, सगळं दहीमध्ये मिक्स करायचं, त्याच्यावर फोडणी द्यायची घीची, जिरा मोहरी आणि कांदा, जिरा मोहरी, कोरिएंडर, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि थोडंसं ब्राऊन सॉल्ट आणि काला नमक वगैरे टाकून तुम्ही छानपैकी त्याला फोडणी देऊ शकता. आपण ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू डेफिनेटली. आणि असं व्हेरायटीज बनवून खायच्या. आणि त्याच्यासोबत एक बोल डाळ घ्या, एक बोल त्याच्यासोबत तुम्ही चावल भात घ्या आणि त्याच्यासोबत आपला सॅलड तर आहेच आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही हॅबिच्युअल आहे चपाती खायची तर चपातीच्या जागी तुम्ही ज्वारीची भाकरी घ्या, बाजरीची भाकरी घ्या, रागीची भाकरी घ्या, त्याच्या जागी तुम्ही अल्टरनेट ऑप्शन यूज करू शकता. आणि ह्या सगळ्या एका प्लेटची जी कॅलरी आहे ते 469 कॅलरी होते. तरी आपल्याला कॅलरी डिफिशिएट पण बघायचं. जसं तुम्हाला मी अंड्यांचं सांगितलं की प्रोबॅबली 72 कॅलरीज होतात 3 अंड्यांचे. तर ह्या एका प्लेटची जी कॅलरी आहे ती होती 469 कॅलरी. आपल्याला एका दिवसात 2000 कॅलरीच्या आत जेवण करायला पाहिजे. सो आपण 2000 पर्यंत तर नाही पोहोचणार आहे. आता आपण 469 + 72 कॅल्क्युलेट करून घ्या. आपली कॅलरी जास्त नाही होत आहे. लाईक 469 + 72 इज ऑलमोस्ट 600 कॅलरीज पर्यंत जाते आपली, जास्त पण नाही जाते. सो आफ्टरनूनमध्ये तुम्हाला हा प्रॉपर लंच करायचा आहे. आणि आपल्यामध्ये खूप सगळे असे लोक आहेत ज्यांना चहा प्यायची खूप सवय आहे. फॉर एक्झाम्पल मी, आय लव्ह टी. तर मी काय करते, इन्स्टेड ऑफ शुगर मी स्टिवियाला घेतला, म्हणजे स्टिविया यूज करते मी. झेविया करून एक ब्रँड आहे, त्या ॲमेझॉनवर भेटतो. तुम्ही त्याचं स्टिविया पावडर ऑर्डर करू शकता आणि त्याची लिंकही मी माझ्या व्हिडिओच्या एंडमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. प्लस मी अजून 2-4 गोष्टी पण टाकेल, सो तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आपला लंचमध्ये जे आपण खातो ते. त्याच्यासोबत तुम्ही स्टिवियाचं टी घेऊ शकता. स्टिवियाचं टी इन्स्टेड ऑफ शुगर फक्त स्टिविया यूज करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जेवणाच्या वेळेसच टी घ्यायचा आहे, याच्या अतिरिक्त तुम्ही तो टी घ्यायचा नाहीये. सो मीलच्या वेळेसच तुम्ही घ्यायचा, कारण की त्याच वेळेस तुम्हाला भरपूर भूक लागलेली असते. त्याच्यानंतर एक 4 to 5 आवर्सचा गॅप घ्यायचा आहे तुम्हाला मध्ये, कारण की जेवणला डायजेस्ट व्हायला पण टाइम लागतो, राईट? सो स्नॅक्समध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला जेवल्यानंतर तुम्हाला भूकच नाही लागली आहे आणि तुम्हाला डायरेक्ट 5 o'clock भूक लागती आहे, तर स्नॅक्समध्ये तुम्ही घेऊ शकता चना चाट घेऊ शकता, त्याच्यानंतर मखाना चाट घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही पनीर चाट घेऊ शकता, त्याच्यासोबत तुम्ही नट्स चाट घेऊ शकता. हे सगळे चाट तुम्ही इव्हनिंगच्या स्नॅक्समध्ये घेऊ शकता. प्लस रिमेंबर, पाणी पित राहायचं आहे आपल्याला. आणि डिनर जे आहे ते 7:30 to 8 o'clockच्या मध्ये तुम्हाला डिनर करायचं आहे. डिनर अगेन सेम, एक प्लेटमध्ये इधर तुम्ही सूप घ्या, टोमॅटो सूप घेऊ शकता, अनियन सूप घेऊ शकता, त्याच्यानंतर ज्वारीच्या पिठाचा सूप घेऊ शकता. हे खूप सगळे व्हेरायटीज आहेत आपल्याला आणि ह्याचा एक एक करून मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुमचा सपोर्ट असला तर डेफिनेटली मी हा व्हिडिओ बनवणार आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला सूप्स घ्यायचे आणि अगेन संध्याकाळी तुम्हाला भूक लागते, तुम्हाला खूप जास्त हंगर आहे, तर अगेन एक भाकरी, आपला मिक्स व्हेजिटेबलची भाजी आणि सलाड तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि जेवणाची सुरुवात आपल्याला सॅलडपासून सुरू करायची आहे. सॅलड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पहिले सॅलड खाल्ले की आपलं टमी फुल होऊन जातं. मग एक भाकरी पण खूप हेवी असते, राईट? भाकरी आणि भाजी खाल्लं तर आपलं काम फिनिश होतं. आणि जेवल्यानंतर एक अर्धा तासानंतर पाणी प्या.
दॅट इज व्हेरी गुड. आपले आजी आजोबा लोक आपल्याला सांगायचे की लगेच जेवणाच्या वेळेस आपण पाणी नाही प्यायचं आणि जेवल्याच्या नंतर एक अर्धा तासानंतर पाणी प्यायचं. या प्रकारे तुम्ही एंटायर डे सकाळचा ब्रेकफास्ट जर नाही करता आला तर बेस्ट आहे. भूक नाही लागत आहे तर नका खाऊ. दुपारी पण भूक नाही लागत आहे तर नका खाऊ. एकाच वेळेस जेवा, पोट भरून जेवा आणि हेल्दी खावा. त्याच्याने तुमचा वेट लॉस खूप व्यवस्थित होईल. आणि 8 o'clock नंतर अगेन नेक्स्ट मॉर्निंगच्या तुम्ही सकाळी 7 वाजता उठता, 6 वाजता उठता, अगेन गरम पाणी प्या. गरम पाणी पिल्यानंतर कॉफी प्या. अगेन सेम रुटीन ठेवा. डेफिनेटली तुमचं वेट लॉस जर्नी खूप चांगलं होईल. आणि हा वेट लॉस जर्नी सगळे करू शकतात. मी माझ्या हस्बंडचा पण वेट लॉस ह्याच प्रकारे करते. त्यांची पण शुगर बंद झालेली आहे आणि खूप सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये पण इम्प्रूव्ह होत आहेत. आणि कसं आहे, आपण विमेन जर आपण घरातले गृहिणी आपण लोक जर व्यवस्थित हेल्दी डाएट घेतली तर आपली एंटायर फॅमिली पण त्याच गोष्टी फॉलो करायला लागते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण फॉलो करा आणि मग नंतर आपल्या फॅमिलीला पण फॉलो करायला लावा. कारण की तुम्ही हेल्दी डाएट आत्तापासूनच फॉलो केला तर तुमचे चिल्ड्रन पण हेल्दी खाल, तुमचे हस्बंड पण हेल्दी खाल, तुमचे इनलॉज पण हेल्दी खाल आणि तुमची फॅमिली पण कम्प्लिटली हेल्दी होईल. आणि अवॉइड करा ऑइल. जे तुम्ही ऑइल बाहेर खाता ते ऑइली फूड अवॉइड करा. जंक फूड ऑइली अवॉइड करा. पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, अल्कोहोल, डेफिनेटली स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डेफिनेटली अवॉइड करा ह्या पिरियडमध्ये. आणि डेफिनेटली एक 6 महिन्याचा टाइम द्या तुम्ही स्वतःला. लगेच तर तुमचं वेट लॉस नाही होणार आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल स्वतःसाठी थोडासा टाइम द्यावा लागेल. आणि सोबत अजून मला खूप सगळे कमेंट्स आले की तुम्ही एक्सरसाइज काय करता. तर मी तुम्हाला सांगते की मी बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइज करते. आणि सेकंड गोष्ट म्हणजे मी 1 hour वॉकिंग करते, पेस वॉकिंग करते. ऑलमोस्ट एव्हरी डे माझे 10 hours स्टेप्स कम्प्लीट असतात. सो ह्याचा काही टायमिंग नाहीये. सो आय विल रिकमेंड मॉर्निंग टाइम इज ऑलवेज गुड. तुम्हाला फ्रेश वाटतं एकदम. सो मॉर्निंगमध्ये 1 hour ॲटलिस्ट 45 minutes वॉकिंग इज हेल्दी. म्हणजे कुठला पण डायटिशियन असेल तुम्हाला तो म्हणेल 45 minutes तुम्ही वॉक करायला पाहिजे. आणि हा अप्रूव्ड टायमिंग आहे. ह्याच्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. तुम्हाला हार्ट अटॅक यायचे चान्सेस पण कमी होतात. तो 45 minutes वॉकिंग करायला पाहिजे. 45 minute पेस वॉकिंग म्हणजे एका स्पीडनी वॉक केल्याने तुमचे 7,000 to 8,000 स्टेप्स पूर्ण होतात. प्लस तुमचा जो टायमिंग आहे तो पण हळूहळू चांगला व्हायला लागतो. सो अर्धा तास चाला, 20 मिनिटं चाला, मग अर्धा तास चाला, मग 45 minutes चाला, मग 1 तास चाला. असं करून तुम्ही वॉक करा. प्लस हेल्दी डाएट घ्या. आणि ह्या डाएटच्या वेळेस जर तुमचं डोकं दुखतं आहे, तुमचं बॉडी पेन होत आहे, तर ट्राय टू टेक लिटल सॉल्ट. पाण्यात टाकून तुम्ही थोडंसं सॉल्टचं पाणी घ्या इन बिटवीन. जर तुमचं डोकं दुखतं आहे खूप जास्त, मेडिसिन घ्यायची गरज नाहीये. आपल्या डाएटमध्ये कुठलीही मेडिसिन मी रिकमेंड नाही करत आहे. कुठल्याही प्रकारचा म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटीन पावडर अँड फलान धमकाना काहीच नाहीये. सो ह्याच्यामध्ये जर तुमचं डोकं दुखतं आहे तर तुम्हाला खूप भूक लागत आहे आणि पण तुम्हाला नाही खायचं आहे, ओके, यू आर स्टबर्न आणि तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन ठेवायचं आहे, तर तुम्ही 1 ग्लासमध्ये थोडंसं सॉल्ट टाकून ते आणि थोडंसं लिंबू टाकून पटकन पिऊन घ्या. त्याच्याने तुमचं डोकंदुखी एकदम बंद होऊन जाईल. दॅट इज माय लास्ट नुस्खा फॉर यू गाईज. आणि काय तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा आणि मला विचारा. आणि मी डेफिनेटली आता इथून पुढे एक माझ्या रेसिपीजचा व्हिडिओ पण बनवून टाकणार आहे. आणि डेफिनेटली तुम्ही मला विचारा आणि डेफिनेटली आय विल आन्सर युअर क्वेरीज. चला, ह्यासोबतच आपला व्हिडिओ इथे समाप्त करू. थँक्यू सो मच. आणि असाच माझ्या व्हिडिओला अजून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सगळं प्रेम द्या. थँक्यू सो मच. बाय बाय.